बारामती नगर परिषदमध्ये अर्ज मागे घेण्यासाठी अजित पवारांनी प्रत्येकाला 20 लाख दिले असा आरोप अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी केला। बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होती आणि त्यामध्येच रंगत आणली आहे काका पुतण्यांमधल्या या आरोप प्रत्यारोपांनी। पाहुयात सध्या बारामतीमध्ये काय घडतंय। नगरसेवक बिनविरोध करण्यासाठी काकांनी 20 लाख दिले। पुतण्याचा काकावर गंभीर आरोप। बारामती नगर परिषदेत काका पुतण्या आमने सामने। बारामती नगर परिषदेत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढाई होतीये। राष्ट्रवादी शरद पवारांचा गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवारांचा गट अशी ही निवडणूक आहे। शरद पवारांच्या बाजूने खिंड लढवण्याची जबाबदारी घेतली आहे युगेंद्र पवारांनी। बारामती नगर परिषदेमध्ये 41 नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या जागेसाठी निवडणूक होतीये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यापैकी 4 ठिकाणी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी अजित पवार गटानं प्रत्येकी 20 लाख रुपये दिले असा आरोप युगेंद्र पवार यांनी केलाय। याच मुद्द्यावर आता काका पुतण्यांमध्ये चांगली जुंपली आहे। पण बारामती तालुक्या शहरामध्ये 41 मध्ये 8 जागा बिनविरोध आणायला आमचे सगळे कार्यकर्ते यशस्वी ठरले। अजून जरा प्रयत्न केला असता, रेटा लावला असता तर 10च्या पुढे आकडा गेला असता, परंतु तिथं काही जण आम्ही कमी पडलो ही गोष्ट मी मान्य करतो। सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात। 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। त्यापैकी एक दोन उमेदवार नवीनच आमच्याकडे आलेले। तरी 20 लाख रुपये देऊन अजितदादांनी त्यांचे उमेदवार फोडल्याचा जो बालिश आरोप युगेंद्र पवारांनी केलाय, मला असं वाटते त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी इलेक्शन कमिशनला तसे सादर करावे। जर तसे काही पुरावे असतील तर पोलिसांमध्ये रितसर तक्रार करावी। आता तुमचं लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये, आपण हे बालिशपणा सोडाल अशी अपेक्षा एक आपलाच सहकारी म्हणून मी या निमित्तानं आपल्याकडून करतो। बारामतीमध्ये सगळे पवार एकच आहेत अशी अफवा पसरवली जाते, त्यावर विश्वास ठेवू नका। शरद पवारांचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा आहे आणि पलीकडचा पक्ष वेगळा आहे हे लक्षात ठेवा असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय। लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही अशी चर्चा अफवा मुद्दामून ते तिथं सांगितली जाते। मग लोकांना वाटतं की नाही कशाला आपल्याला ह्याच्यामध्ये पडायचंय, काय या भांगडीत पडायचंय, हे एकच आहेत। पण तसं अजिबात नाही। पवार साहेबांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा आहे आणि पलीकडचा पक्ष आणि बाकीचे सगळे पक्ष हे वेगळे आहेत। बारामतीमध्ये लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झाला, तर विधानसभेला युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार आमने सामने आले। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बारामतीमध्ये तिसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार आहे। बारामतीच्या वर्चस्वाची आणि बारामतीमधल्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्याची ही निवडणूक आहे। त्यामध्ये थोरल्या पवारांची सरशी होते की मग धाकट्या पवारांची हे 3 डिसेंबरलाच कळणार आहे। देविदास राखुंडे, NDTV मराठी, बारामती।